नमस्कार, बातमी आहे महाराष्ट्रातील सिनेसृष्टीतील। छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे। मुक्ताने स्वतःच्या हिमतीवर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे। कित्येक वर्ष ती मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करतेय। तिचा स्वतःचा असा एक प्रेक्षक वर्ग आहे। नुकताच मुक्ताचा वाढदिवस झाला। मुक्ता 46 वर्षाची आहे, मात्र ती अजूनही अविवाहित आहे। आता तुमच्या बंगल्याचे, दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। हो, निश्चिंत व्हा। आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक, टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर। सर्व प्रकारचे शोरूम, दुकान, बंगल्यांचे हॉल, किचन, बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचरसाठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर। प्रोप्रायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री। संपर्क मोबाईल नंबर 99 60 17 35 10। तिने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले होते। आपल्याला लग्न करायचं नाही असं ती कधीही म्हणाली नाही। मुक्ताचं फिल्मी करिअर जितकं चांगलं होतं तितकंच ती तिचं आयुष्य भरभरून जगली। तिने चित्रपटातील प्रत्येक भूमिका ताकदीने केली, त्यामुळे तिच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक होतंय। मात्र तिने अजूनही लग्न केलं नाही, त्यामुळे तिचं लग्न हा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरतो। तिने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं। तिने अजूनही लग्न का केलं नाही याबद्दल सांगताना मुक्ता म्हणाली, खरं तर हा एखाद्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणजे असे प्रश्न कुणीही कुणाला विचारू नयेत। पण मी आता जितकं सुखी आणि समाधानी आहे त्याहून जास्त सुख मिळेल असं वाटलं तरच मी लग्न करेन। मुक्ताच्या आयुष्यात असाही एक काळ होता जेव्हा तिला एक व्यक्ती आवडायचा। तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मराठीतील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक सतीश राजवाडे आहे। हे स्वतः तिने नंबर 1 यारी विथ स्वप्नील या शो मध्ये हसत हसत कबूल केलं होतं। त्या काळच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ता म्हणाली होती, सतीशच्या व्यक्तिमत्वाने आम्ही अनेक जणी भारावून गेलो होतो। त्याचा वावर, त्याची शैली सगळंच प्रभावी वाटायचं। त्याला बघून आम्ही नाटकांमध्ये अधिक रस घ्यायला लागलो होतो। पण नंतर समजलं की त्याचं लग्न झालं आहे, तेव्हा जरा हिरमोडच झाला। तरीही आमची मैत्री मात्र तितकीच घट्ट राहिली। मुक्ताच्या मुंबई पुणे मुंबईच्या तिन्ही भागांचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलंय। याशिवाय एक डाव धोबी पछाड, रुद्रम यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलंय।